इंदिरानगरमध्ये गुंडांचा हैदोस, हातात तलवार घेत दहशत माजवण्याचा प्रयत्न। पुण्यामध्ये वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच, दुकानांसह काही वाहनांची तोडफोड केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। घर विकण्यास नकार दिल्यानं मुलानंच वडिलांची केली हत्या, जालन्यातली धक्कादायक घटना, आरोपी पोलिसांच्या ताब्यात। जेजेचे 21 निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर, त्वचारोग विभाग प्रमुखांच्या विरोधात आंदोलन सुरू। केईएम, नायर, सायन रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी बेमुदत रजेवर, आरोग्य सेवेला बसतोय फटका। राज्यातल्या ग्रामपंचायतींचा कारभार ठप्पच, सरपंच आणि कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाचा दुसरा दिवस, मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा। धानाला प्रति हेक्टर 20,000 रुपये बोनस जाहीर, गोंदियामध्ये शेतकऱ्यांनी आनंद केला व्यक्त। महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची चव चाखता येणार, पोषक वातावरणामुळे स्ट्रॉबेरीचं विक्रमी उत्पादन। राज्यामध्ये सोयाबीनचं पीक क्षेत्र वाढलं, पण उत्पादन 6% घटलं, विदर्भातील 19% सोयाबीन प्रक्रिया उद्योग बंद। महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच कांद्याची महाबँक, 13 कृषी समृद्धी केंद्र उभारणीचं काम सुरू। समृद्धी महामार्ग हरित मार्ग बनवण्याच्या दृष्टीनं 12 लाख झाडं, 22 लाख झुडपं आणि वेली लावल्या जाणार, तर मेहकर आणि कारंजात 9 मेगावॅटचा पायलट प्रोजेक्ट। सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र अपघातामध्ये 3ऱ्या क्रमांकावर, अपघातांमध्ये 21% वाढ। मुंबईतल्या गोखले उड्डाणपुलाच्या कामासाठी ब्लॉक, रात्री उशिरा धावणाऱ्या आणि बुधवारी पहाटे सुटणाऱ्या 8 लोकल फेऱ्या रद्द। राज्यातल्या बसस्थानकांचा MIDC कडून कायापालट, 600 कोटींचा सामंजस्य करार। कल्याण आणि डोंबिवलीचा पाणी पुरवठा आज बंद राहणार, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। मुंबई विद्यापीठातल्या प्राध्यापकांची 138 रिक्त पद भरणार, मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती। दुसरीपर्यंतची शाळा सकाळी 9 नंतरच, शिक्षण मंत्र्यांची घोषणा, पुढील शैक्षणिक वर्षापासून होणार अंमलबजावणी। मुंबई पालिकेच्या शाळांमधल्या टेरेसवर फळभाज्यांची लागवड, दादरमधल्या शाळेच्या टेरेसवर करण्यात आलेला प्रयोग यशस्वी।